पास ठेवला आपण बरोबर. ते तुम्ही करू शकता. तिथे लिहिलेलं आहे 450 ते 500 पर्यंत सेट करू शकता. ओके. लो व्होल्टेज पण आहे 250 ला हे केलेलं आहे. ओके. 200 ते 350 पर्यंत सेट करू शकता. ठीक आहे. आता पॉवर ऑन टायमर हा पॉवर ऑन टायमर 60 मिनिटं 1 मिनिटाचा 1 मिनिटाचा. आहे. कमी जास्त करू शकता 3 मिनिट बरोबर. 3 सेकंदापासून. आता हे सेट DRA टायमर म्हणजे पाणी संपल्यावर किती मिनिटांनी चालू व्हायचं बरोबर. ते काय वापरत नाही आपण. तो ऑफ केलेला आहे बाय वापरलं डिफॉल्ट. तरी चालतंय. हा 1 मिनिटापासून 720 मिनिटापर्यंत तिथं कमी अप डाऊन करायचं हो. आणि सेव्ह करायचं. बरोबर. आता सेट टॉगल टायमर म्हणजे टॉगल टायमर म्हणजे हा म्हणजे प्रेशर स्विच लावलं तुम्ही प्रेशर स्विचने ऑफ झालं. बरं. तुम्हाला दाखवतो पहिले 1 मिनिट. प्रेशर स्विच एक दाखवतो स्टेप. आता एक 720 मिनिटं आहे. आता 1 मिनिट 1 ठेवला मिनिट. सेव्ह केलं मी बरोबर. ते प्रेशर स्विच आपण वापरायचंच नाही जरा सध्या. म्हणजे ते सोडून म्हणजे एक स्टेप दाखवतो. ते दुसरा पंप ऑन डिले टायमर आहे म्हणजे किती सेकंदाने दुसरा पंप चालू करायचा. ऑन डिले टायमर हा 20 सेकंदांनी दुसरा पंपाचा. हा दुसरा पंप पहिला चालू झाला ना प्रेशरने दुसरा पंप किती सेकंदांनी चालू करायचा तो डिले हा 10 सेकंदांनी ठेवला मी. ते 10 वार सेट करून ठेवायचं. तुम्हाला आता साईडवर काय प्रॉब्लेम हे रेंज म्हणजे काय? हे रेंज आहे प्रेशर स्विचची रेंज नाही का ते? असं होत आहे का? हा रेंज बरं. म्हणजे 4 ते 10 बार नाही का असं प्रेशर स्विच असं ठेवलेलं असतं मागं हा. तो येतो. तुम्हाला एक पहिलं प्रेशर स्विच दाखवतो नंतर प्रेशर आपल्या ह्याचं दाखवतो बरं. पण तुम्हाला कन्फ्युज नाही होणार. आता आमच्याकडे 5 पंप सिस्टम लावलेला आहे तो एक 1.5 वर्ष झालं 1.5-2 वर्ष. त्याच्यामध्ये काय येतोय की फक्त आम्ही अजंताचे पंप लावलं 7.5 HP. त्याच्या आधी किर्लोस्करचे पंप होते 5 HP चे. त्याच्यामध्ये एकही पंपाची एक वाइंडिंग जातो त्याची एकही कॉईल जातोय. एक कॉईल जाते फक्त एकही कॉईल जातोय. कसं? आणि स्टार्टरच्या आतमध्ये रिटर्न जर मोटर बंद झाली आपली रिटर्न सप्लाय येतोय खाली खाली खाली. मग तो कॉन्ट्रॅक्टर कुठं तर चिटकला असेल. तुमचं पण चेंज केलं ना आपण नवीन लागलं त्याची पण रिटर्न येतोय करंट खाली. नाही आला पाहिजे तसं. आता याला कितीपर्यंत घ्यायचं आहे आता? 10 पर्यंत घ्या. 10 पर्यंत घ्यायचं.